नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही भाई माझ्या काकांनी सांगितली होती गोष्ट. आता जेव्हापासून आपण हे पॉडकास्ट करायला लागलो तेव्हापासून प्रत्येक जण येऊन मला त्यांच्या स्टोरीज सांगत होतो, पण ही काकाने मला खूप आधी सांगितलं जेव्हा मी लहान होतो. आणि त्यावेळी कसे की त्यावेळी आपण खूप असं घाबरून झोपून जायचो आणि ती गोष्ट ऑलमोस्ट विसरून गेलेलो. पण रिसेंटली मला काका परत भेटले होते आणि त्यांनी ही गोष्ट परत सांगितली होती, कारण ही त्यांच्याबरोबर घडली होती. आता माझे काका आहे ना माहीमला राहायचे आणि ती डिसूजा चॉल आहे ना त्याच्याच आसपास कुठेतरी राहायचे. तर ही गोष्ट त्यांच्यावर खरोखर घडली होती. तर माझी जी आजी आहे ना ती नेहमी असं म्हणायची की रात्रीच्या वेळी जेव्हा आपण बाहेर पडतो ना आणि जर आपल्याला कोणी मागून आवाज देतो तर त्याला कधी उत्तर नसतं द्यायचं, त्याला त्या हाकेला कधी ओ द्यायची नसते. आपल्याला फक्त पुढे चालत राहायचं आहे. कारण असं आहे ना की कोणतीही आत्मा किंवा हे नकारात्मक जी शक्ती असते ना ती तीनदा आपल्याला आवाज देते. ती अगदी आपल्या एका मित्राच्या आवाजातही आपल्याला हाक मारू शकते किंवा आपल्या आईच्या आवाजात. म्हणजे त्यांना कसंही करून आहे ना तुला त्यांच्याकडे आकर्षित करायचं असतं. ते तीनदा हाक मारतात आणि वेगवेगळ्या प्रकारे तुला त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. तुला ते लोक मागे वळायला सांगतात, म्हणजे आवाज देतात. अरे यशोदीप कसं आहेस? अरे यशोदीप कुठे चाललास? आता समज रात्रीच्या अंधारात तू एका जंगलात चालतोयस आणि तुला तुझ्या आईचा आवाज येतो की अरे यशोदीप कुठे चाललास. तू मागे वळून बघणार ना, का? कारण तुझी आई आवाज देते ना तुला. पण तसं नसतं. जसाच तू मागे वळून बघतोस ना तुझ्याबरोबर खूप काही घडण्याची शक्यता असते. एक्झॅक्टली, खेळ खतम. आणि हे माझी आजी आधीपासून सांगायची, कारण आमच्या गावी अशा बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. ठीक आहे. तर हे काकांबरोबर पण असं झालं. काका मुंबईत राहायचे आणि माझी काकांची जी शिफ्ट होती ना ती खूप अर्ली मॉर्निंग असायची. 4ची ट्रेन पकडायची 4 वाजताची आणि त्यासाठी त्यांना 3:30ला वगैरे घर सोडायला लागायचं. सकाळी कसं ऑटो किंवा टॅक्सी वगैरे एवढ्या लवकर मिळत नाहीत, त्यामुळे ते चालतच जायचे. आणि तुला माहिती आहे की आपले जे नॉर्मल मिडल क्लास आपले आईवडील आहेत ते 2 पैसे वाचवतील, भले त्रास जास्त झाला तर चालेल, पण ते सेविंग्समध्ये खूप बिलीव्ह करतात. त्यामुळे माझे काकाही रोज रात्री चालतच जायचे. आणि त्यांना चालत जायला ब्रिज खूप पुढे होता, पण त्यांना ना त्या चाळीतून एक शॉर्टकट होता जो बरोबर पटरीतून जायचा. जे रेल्वे पटरी असतात ना त्याच्या बाजूला असे खूप झोपडपट्ट्या वगैरे होत्या आणि अजूनही आहेत तिथे. तर तिथून त्यांना ते क्रॉस करायला लागायचं आणि मग पुढे जाऊन त्यांना स्टेशन लागायचं आणि त्या पटरीतून सरळ यायचं. आता तू विचार कर भाई, त्या पटरीवर तो जो पॅच होता तिथे काय माहीत किती लोकांचा जीव गेला असेल, किती लोकांची तिथे पडून मृत्यू झाला असेल, किती लोकांना ढकलून दिलं असेल, काय आपल्याला माहिती नाही. कारण जे रेल्वेची लाईन असते ना तिथे बऱ्याच गोष्टी असतात ना. आणि ज्या लोकांचाही तिथे दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचेही खूप इच्छा आकांक्षा असतील ना, आणि ते ऑलरेडी तिकडे भटकतच असतात. आणि वरून टाईम कोणता, तर 3:30-4चा टाईम, बरोबर की नाही? भूतांचा टाईम जो पीक टाईम असतो. तर माझ्या काकांचं कसं होतं ना, ते एकदम बिंदास राहणारे व्यक्ती होते. सकाळी विचार कर रात्रीच उठायचे, मेहनती होते खूप आणि त्यांना काय भीती वाटायची नाही. तर एक दिवशी तसंच झालं, सकाळी लवकर उठले आणि आपल्या कामाकडे वळाले. ठीक आहे, सगळं आवरलं, डब्बा पॅक केला आणि ट्रेन पकडण्यासाठी पटरीतून जात होते. आता जे जात होते ना त्यांना मागून एक आवाज आला. एक बाई त्यांना बोलवते, तेही त्यांचं नाव घेऊन बोलवते. आनंद कसा आहे तो? आणि आवाज कसं ते एकदम तरुण मुलीचा आवाज, की एकदम अट्रॅक्ट करायला. आणि त्यावेळी तेही एकदम यंग होते, खूप वर्षाआधीची गोष्ट आहे. ठीक आहे, यंग होते की पटकन त्यांना असे त्या जाळ्यात गुरफटायचं होतं तिला. सुरुवातीला ती मुलगी त्यांना आवाज देते, म्हणजे बोलवते की कसं आहेस तू, मागे बघ. त्यांनी मागे वळून बघितलं नाही, कारण त्यांना ती गोष्ट लक्षात होती की काहीही झालं तरी मागे वळून बघायचं नाही. ते थोडे पुढे गेले, त्यांनी लक्ष दिलं नाही, ते चालत राहिले. थोडे पुढे गेल्यानंतर परत सेम. यानं कसा आहे तू? मागे बघ, मी वाटते तुझी. मागे बघ, मागे बघ. म्हणजे जणू काही तिला त्यांना मागे बघायला लावायचं होतं. म्हणजे तू मागे बघ, ती बोलवत होते त्यांना. पण त्यांना एक गोष्ट लक्षात होती, ते सरळ चालत राहिले. त्याने त्यांची स्पीड वाढवली, सरळ चालत राहिले. तिसऱ्यांदा कधी चालत होते, परत त्यांना मागे आवाज आला
अरे आनंद काय तू माझी रुसला असं मागे बघ, मी वाट बघते तुझी, मागे बघ. आणि हे 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 सतत त्यांच्या कानात सुरू होतं, सतत तिच्या कानात सुरू होतं. म्हणजे कसं आहेस तू विसरलायस का मला, तू रुसलायस का माझ्यावर, हे सतत त्यांच्या डोक्यात सुरू होतं. ते खूप घाबरलेले, ते सरळ पळत सुटले स्टेशनकडे. तसेच ते स्टेशनवर गेले ना, त्यांनी समोर बघितलं की 4-5 पोलीसवाले होते आणि ते एका तरुण मुलीची बॉडी उचलून नेत होते. तर ती मुलगी होती जी आता ट्रेन गेली होती ना, त्यातून तिने उडी मारली होती. आणि ती बॉडी बरोबर ते लोक त्याच ठिकाणावरून आणत होते जिथे काका ना ते आवाज आले होते. आता काका खूपदा बोलतात की हा कदाचित माझा भासही असू शकतो, आवाज येणं किंवा हे. पण ते बोलले की हे काही पहिल्यांदा नव्हतं की मी तिथे जात होतो. ह्याच्या आधी पण मी खूपदा तिथे गेलो आहे. रेग्युलर रूट होता. हां, रेग्युलर जात होते ना ते. आणि त्याच्या आधी आजीनी पण ही गोष्ट त्या रात्री नव्हती सांगितली, ही खूप आधी सांगून ठेवली होती. कारण गाव ठिकाणी ह्या गोष्टी खूप कॉमन असतात. पण बरोबर त्याच दिवशी त्याच वेळी त्यांना कसा आवाज आला. आणि पुढे जाऊन त्यांनी त्या मुलीचा तो भयानक रूप पाहिला. म्हणजे तिच्या बॉडीनं ती ट्रेनच्या आतमध्येच आली होती. म्हणजे ते उडी मारता मारता बरोबर ती आतमध्ये खेचली गेली. तिचा पूर्ण म्हणजे बोलतात ना, त्याचा चेहरा ओळखायला येत नव्हता. फक्त तिचा लाल ड्रेस होता आणि फक्त माहिती नाही ती कुठे कामावर जात होती की काय जात होती, कोणी तिला ढकललं की ती स्वतःहून उडी मारली. ह्या गोष्टींचं कारण माहिती नसतं ना. जे व्यक्ती हे जे रहस्य असतं ना, हे त्यांच्याबरोबरच निघून गेलं असतं. पण काका बोलतात अजूनही मला तिचा आहे ना तो चेहरा एकदम म्हणजे आता आपला चेहरा आहे एक गोष्ट, म्हणजे आपलं नाक, आपले डोळे म्हणजे दिसतात, म्हणजे एक हे आहे वर खाली, म्हणजे एक आकार आहे. तिचा चेहरा पूर्ण सपाट होता बाई. आणि घुसलेला आतमध्ये तिचा नाक वगैरे एकदम चेचला होता, पूर्ण रक्त हाड दिसत होतं. म्हणजे ते एवढं बॅडली ती डॅमेज झाली होती. जास्त होती ट्रेनची स्पीड पण खूप जास्त होती बाई. आणि कारण फास्ट ट्रेन होती. फास्ट ट्रेन कधी माहीमला थांबत नाही. आणि ह्याच्यापेक्षा खूप एक क्रिपी गोष्ट माझ्या काकाने सांगितली, ती म्हणजे तिची बॉडी ते एका बेडवर होती आणि तिचा जो पाय होता ना, पाय हा वेगळा साईडला होता. जेव्हा ती आतमध्ये गेली ना, तिचा अख्खा पाय कापला गेला आणि तो एक वेगळ्या ह्याच्यात बाजूत नेत होते. बॉडी ठेवली होती, म्हणजे ते लोक त्याने जाऊन तिथे शॉक झाले ते. हां, ती बॉडी ते लोक तिथे घेऊन जात होते आणि मग साईडला तिथे त्यांच्या तिथे ठेवली होती. आणि मग त्यानंतर त्यांची जी प्रोसेस असते, मुर्दाघरमध्ये नेतात आणि मग ते पोस्टमॉर्टम करतात. हां त्या गोष्टी म्हणजे मग त्यांची चालू झाली असेल. मग त्यानंतर ती गोष्ट म्हणजे काकांनी एवढी, म्हणजे काकांच्या डोक्यावर एवढी इम्पॅक्ट केली ना त्या गोष्टीनी, की ते जवळजवळ 1.5 महिना त्या रूटवरून कधीच नाही गेले. ते पुढून जायचे आणि मे बी त्यांनी सुरुवातीला 1-2 आठवडे तर ती शिफ्टसुद्धा बदलली होती. आणि त्यानंतर पण तिथून गेले नाही. पण मला वाटतं एक काही 5-6 महिन्यानंतर जेव्हा त्यांना परत ती शिफ्ट लागली होती आणि त्यांना घाई झाली होती, कारण तो शॉर्टकट होता ना, मग त्यांनी शॉर्टकट घेतला आणि ते म्हणजे विसरलेही होते ऑलमोस्ट. पण तरीही त्यांना तो आवाज तिथं आला. त्या मुलीचा एक्झॅक्ट आवाज जो बोलत होता, अनार मागे बघतोस कस का, कारण की ती लूपमध्ये अटकली आता. ती लूपमध्ये अडकली होती. आणि कदाचित असं असू शकतं की तिचा जो मृत्यू झाला ना, अचानक झालं ते. खूप अचानक झाला. आणि जेव्हा तिला समजलं की मी नाही आहे या जगात, किंवा मी नाही आहे, किंवा तिला समजलंही नसेल कदाचित, कारण एक झटक्यात ते संपून जातं. त्या खूप कमी लोकांपैकी एक काका होते ज्यांना तिने त्या इन्सिडेंटनंतर पहिल्यांदा बघितलं असेल तिच्या आत्म्याने, आणि ती त्यांच्याकडून मदत मागत असेल. किंवा खूप आत्म्यांचं तसं पण असतं ना, की माझ्याबरोबर एवढं वाईट झालं आणि हे का सुखी आहेत, तर ते वाईटावर पण खूप आत्मा उठलेले असतात. तर काय तशी याची आत्मा असू शकते. आणि विचार कर, एक तरुण मुलगी, तर किती ड्रीम्स असतील भाई, तिला काय 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 करायचं असेल तिच्या आयुष्यात, तिच्यावर असं झालं. आता ही जी घटना आहे ना, आपल्याला अर्चनाने पाठवली आहे आणि ही तिच्या सख्ख्या आत्याबरोबर झालेली 1988 मध्ये.
ते लोक मुंबईच्या एका चाळीत राहत होते आणि सगळं काही मस्त चालू होतं. तेव्हा तिची आत्या ही 8 वर्षाची होती. आणि तुला माहिती आहे ते चाळ म्हणजे बिल्डिंग टाईप चाळ असते ना मुंबईत कशी, की ओपन बाल्कनी असते, सिंगल बाल्कनी, आणि सगळ्यांचे घरं एका लाईनीशीर, आणि 4 माळी बिल्डिंग असते, 4 मजली, आणि सगळे लोक कशी एकदम परिवारासारखे राहतात, बरोबर. तर तिची आत्या ही असेल 7-8 वर्षाची वगैरे असेल, अगदी लहान होती आणि ती सगळ्यांची लाडकी होती. ते 3ऱ्या माळ्यावर राहायचे आणि त्याच्या 4थ्या माळ्यावर एक कपल राहायचं. त्यांच्या लग्नाला जवळपास 9-10 वर्ष झाली होती, पण त्यांना काही केल्या मूल नव्हतं होत. काही केलं त्यांना त्यांच्या आयुष्यात ती गोष्ट नव्हती, तो सुख नव्हता. आणि त्यामुळे जी आता काकी होत्या ना, त्या अर्चनालाच म्हणजे एक मुलगी मानायचे. म्हणजे ती त्यांच्या खूप जवळची होती. ती रोज जायची त्यांच्या इथे, ते चॉकलेट द्यायचे, त्याला खाऊ बनवायचे आणि एकदम एकदम आईसारखं तिची काळजी घ्यायचे. पण तिथे काकी होत्या ना, त्यांची जी सासू होती ना, सासू सासरे होते, ते त्याच्यावर खूप खूप जास्त राग करायचे, खूप जास्त रोज भांडणं करायचे. त्यांचे ना जसे की ते दुश्मन होते. का? कारण त्यांची सून एक मुलाला जन्म नव्हती देऊ शकत, म्हणून त्यांनी खूप खूप राग होता त्यांच्यावर. आणि ते दर दिवशी भांडण आणि असं असं काय ना काहीतरी त्यांच्या घरी रोज रात्री व्हायचं. तर एक दिवशी काय केलं ना, तिच्या सासूने त्या काकींच्या जेवणामध्ये झोपेची गोळी घातली आणि झोपेची गोळी त्यांना जेवणात गेली. जसेच त्यांनी ते जेवले वगैरे, त्यांना एकदम गाढ झोप लागली, बेशुद्ध. आणि त्याच अवस्थेत जेव्हा ते बेडवर झोपले होते, त्यांनी त्या बेडला आग लावून टाकली. बापरे. त्यावेळी त्याच्या काकी होत्या, त्या तडपडत मेल्या रे. म्हणजे कारण विचार कर, जिवंत होत्या, जिवंतपणे मेल्या. त्यांना जाग आली आणि ते किंचळत बाहेर आल्या, हे आल्या त्या आल्या, पण काहीच केल्या त्यांना वाचवू नाही शकल्या. आजूबाजूचे लोक आले, पाणी वगैरे टाकलं, पण जेव्हा पाणी टाकलं त्यांची ऑलमोस्ट 80% बॉडी ही जळलेली होती. त्यांच्या अंगातून ती हाडं दिसत होती. त्यांची जी चामडी होती ती पूर्ण काळा कुट्ट अशी झाली होती. ते वाचले, ते जिवंत होते, पाणी वगैरे टाकलं, पण हॉस्पिटलला नेता त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे ही खूप वाईट गोष्ट त्यांच्या इथे घडली. आणि त्यानंतर त्यांचे पोलीस वगैरे आले, कंप्लेंट वगैरे झाली, पण नंतर त्यांना तेच हे केलं की बाबा ह्यांनी स्वतःहूनच ते सगळं करून घेतलं आणि त्याला त्या कॅटेगरीमध्ये टाकून ती केस क्लोज करण्यात आली 2-3 दिवसानंतर. तर काही दिवसानंतर जी अर्चनाची जी आत्या होती ना, जिला ते एकदम चांगले मानायचे, एकदम असं तसं, तर तुला माहिती आहे की जी चाळ असते ना, ते सगळ्यामुळे एक तिकडे सगळे लोक एक दुसऱ्याला ओळखून असतात. तिथे काही टेन्शन नसतं. म्हणजे आताचे आई वडील कसे की कुठे गेला म्हणजे टेन्शनमध्ये येतात. तिथे माहिती असतं, कारण सगळे लोक ओळखीचे असतात, वर्षानुवर्ष राहिलेले असतात, जाऊन इथेच कुठेतरी असेल. तर त्यांच्या आत्याला ना एक सवय होती की ते लोक रात्री होईपर्यंत खेळायचे, जोपर्यंत बाबा परत येत नाही. आणि त्यांच्या वडिलांना नेहमी यायला लेट व्हायचं, कधी 12:30, कधी 1 वाजायचे. तोपर्यंत ते लोक पॅसेजमध्येच असायचे आणि खेळायचे, शिड्यांवर वगैरे खेळायचे किंवा बसलेले असायचे, काही ना काहीतरी त्यांचं सुरू असायचं. 2 दिवसानंतर जेव्हा हा हादसा झाला, त्यानंतर ते लोक तिच्या आत्याने हे तिच्या मैत्रिणीबरोबर सापशिडी खेळत त्या ह्याच्यावर बसले होते, त्या पायऱ्यांवर. तेव्हा अचानक वरून कोणीतरी त्यांना बोलवलं. शिक असा आवाज आला. जेव्हा आत्याने वर बघितलं तेव्हा त्यानं त्याच काकी दिसल्या. त्या दादरावरून अशा खाली वाकून बघत होत्या. पण ह्यावेळी त्यांचा जो चेहरा होता हा कंप्लीट जळलेला होता. त्यांच्या डोक्यावर केस नव्हते, त्यांचे डोळे होते ते लाल रक्ताने माखले होते आणि एकदम विचित्र नजरेत, म्हणजे एकदम विचित्रच दिसत होत्या, काळ्या पडलेल्या. पण साडी तीच होती की त्याने त्या दिवशी घातली होती, लाल रंगाची. ह्या आत्याला एकदम क्लिअर कट आठवत होतं ती. आणि वर ये, खाऊ आणले मी, खाऊन जा, वर ये, असं बोलत होती. हे बघूनच आत्या जोरात किंचाळली. तिच्या मैत्रिणीला काय समजलंच नाही, त्या दोघी किंचाळायला लागल्या. तितक्यात तिची आई आली. आईने बघितलं तर तिला असं एकदम फॉग फिगर असतं ना, म्हणजे असं धूर असं काहीतरी जाताना दिसलं. आईला पण असं स्पष्टपणे दिसलं ना जेवढं आत्याला दिसलं, पण तिला असं हे दुःख दिसलं की जाते वेळी त्या लोकांना कधीच लेटपर्यंत, म्हणजे 8 वाजले की दरवाजे त्यांचे दार बंद व्हायचे, कधीच त्यांना अलाव नाही केलं. आता याच्या मागची कहाणी ही असू शकते की जी आत्या होती ती त्या बाईच्या खूप जवळची होती, तिला ती मुलगीच मानायची. आणि जेव्हा ती गेली, तिला ती एक शेवटचं गुड बाय करायला आली होती.
कारण त्यानंतर आत्याला ती कधीच दिसली नाही. फक्त मी तिला शेवटचं बघायचं असेल ते कारण असू शकतं. तर मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.